नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाठीमागच्या वर्षी आपण या बागेचा व्हिडिओ टाकला होता आणि 50 टन मालाची अपेक्षा आपण या बागेवरती धरली होती. परंतु त्या बागेवरती 50 टन माल निघाला का आणि त्याचबरोबर या वर्षीची सुद्धा तुम्हाला फळधारणा दिसत असेल. आपण संपूर्ण माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ आणि त्यांचा परिचय सुद्धा जाणून घेऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. पाठीमागच्या वर्षी आपण आपल्या बागेचा व्हिडिओ टाकला होता. आपण म्हटलो होतो की 50 टन या बागेवरती माल निघायला पाहिजे. आता झाडाची संख्या सांगा आणि माल पण पाठीमागच्या वर्षी किती निघला होता ते सांगा. झाड संख्या सध्याला 530. बरोबर. हां, 50+ माल निघला होता. 50 टन. आणि आज पण या बागेवर तुमची किती अपेक्षा आहे? आज ह्या बागेवर आता चालू वर्ष या बागेत 60 टन फिक्स माल निघाला पाहिजे. निघायला पाहिजे. माझ्या तर हिशोबाने 60 पेक्षाही पुढे निघाल, कारण झाडाची संख्या 500 आहे. सध्याला मला 2 व्यापारी मागून गेले. मी काही आता म्हणजे विचारच केला नाही ते विकायचं, कारण की आता गेल्या वर्षी लईच भावात घोळ झालं. बरोबर. बरोबर. पाठीमागच्या वर्षी थोडासा रेट पण पडले होते आणि या वर्षी जरा थोडंसं व्यवस्थित रेट राहतील असं तरी वाटतंय. असा माल प्रत्येक वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं का असा माल प्रत्येक वर्षी फुटत नाही किंवा झाडं देत नाही, परंतु त्याच्यासाठी नियोजन कसं करणं गरजेचं आहे? त्याचं नियोजन आहे ना, पहिलं फोडायची पद्धत, फोडायचं जे आहे ना त्या टायमाला फवारणी वगैरे नियोजन पद्धतीने करायची. काही जे खाद्य समजा डोस आहे, डोस तर ते नियोजन पद्धतीने करावं लागत. बरोबर. आता राहिला प्रश्न, तुम्ही डोस करताय परंतु नुसतं रासायनिकवरच करता की त्याच्यामध्ये काय अजून वेगळं? रासायनिक प्लस आपलं सेंद्रिय खत. हा, सेंद्रिय झालं, शेणखत झालं. शेणखत. हा, आणि त्याच्यानंतर फोडण्याच्या टायमाला केलेल्या फवारण्या, म्हणजे जसं की आपला बाग कमी अधिक फुटताना जर आपल्याला दिसत असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं की त्याला काही फवारण्या करणं गरजेचं असतं आणि त्या हिशोबानेच आपला माल हा व्यवस्थितरित्या फुटणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आजची मालाची साईज जवळजवळ आपली 150+ असेल. 150 काही 200 ग्रॅमची फळ. रासायनिक खत किती देता आणि त्याच्यानंतर शेणखत किती देता हे सांगा. रासायनिक खत जे सगळं मिळून आहे ना, तर कमीत कमी 1.25 ते 2 किलोच्या आसपास बरोबर असतो. आणि जे शेणखत जे आहे तर समजा 4 टोपले एका झाडाला, एक झाडाला एकूण चारही बाजूनी 4 टोपले. बरोबर आहे. कारण 15 जरी किलोचं टोपलं आपण पकडलं तरी सुद्धा जवळजवळ 50 ते 60 किलो शेणखत या बागेला असतं, म्हणजे प्रति झाडाला. आता या झाडाची ग्रोथ बघता पूर्ण झाडं एकमेकांमध्ये मिसळलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. कारण कुठल्या, आणि झाडाचं अंतर पण सांगा यांना. झाडाचं अंतर 17 बाय 18. 17 बाय 18 फुटाची झाडं आहेत. तुम्हाला झाडं दिसत असतील, झाडावरचा माल पण तुम्हाला दिसत असेल. जर मित्रांनो असं जर बगीचा तुम्हाला करायचा असेल, बगीच्यावरती अशी ग्रोथ आणि त्याचबरोबर बगीच्यावरती असा जर माल आपल्याला घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं की बागेची निगा व्यवस्थित करणं. निगा म्हणजे काय की आपल्या बागेमध्ये जी जी झाडं आहेत तर त्यांना, त्या झाडांना व्यवस्थित खाद्य देणं, त्याचबरोबर त्यांना वेळोवेळी जीवाणू खते देणं, त्याचबरोबर तुम्हाला सेंद्रिय पद्धतीनं काही खते देता आली ती देणं, आणि वॉटर सोलेबलच्या माध्यमातून सेटिंगच्या पिरियडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करणं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचं स्वरूप म्हणून ही झाडं प्रत्येक वर्षी तेवढं माल. आता ह्या झाडांचं वय काय भाऊ? वय आता 9 संपलं, समजा 10वं वर्ष लागलेले. 9 वर्षाचीच बाग आहे, जास्त पण वय नाही आहे बागेचं. कारण झाडं जर बघता तुम्ही तर भरपूर वाढलेले आहे, जवळजवळ 20 फूट हाईट या बागेची असेल. आणि त्यानुसार ही झाडं पण एकदम कणखर आहेत, एकदम जबरदस्त क्वालिटी झाडाची. एक फांदी जर पाहिली तर एका झाडासारखी वाटते. पण त्याच्या पाठीमागं नुसतं बोलल्याने होत नाही, किंवा आपल्याला जरी वाटलं आपल्या बागेमध्ये चांगला माल निघावा किंवा आपल्याला भरपूर पैसे भेटावेत, परंतु ते पैसे भेटण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या बागेवरती व्यवस्थित काम करावं लागतं. व्यवस्थित काम काय करणं आहे की वेळोवेळी त्या बागेकडं लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या बागेमध्ये नेमका काय कीड रोग आलेले आहे, कोणता अटॅक झालेला आहे त्याच्याकडं लक्ष देणं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बागेमध्ये डेफिशियन्सी कोणती दिसते, म्हणजे तुमची खताची अन्नद्रव्याची डेफिशियन्सी दिसते किंवा झाडे एखादं आपलं कमकुवत झालेलं आहे, त्याच्यानंतर त्या
झाडाला नेमकं बुरशीनाशक खालून जाऊन देणं गरजेचं आहे किंवा अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे, तर ह्या सुद्धा गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे. तुम्ही दिलेलं अन्नद्रव्य हे पूर्णपणे 100% आणि ते अपटेक केलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर किमान तुम्हाला जीवाणू खते किंवा जीवाणूच्या माध्यमातून हे खते अपटेक होत असतात. आपली जमीन, आता जमिनीवरती सुद्धा मेळ अवलंबून आहे. ही काळीची जमीन आहे, भारी जमीन आहे. प्रत्येकाची बाग अशी नसते. काही निवडक शेतकऱ्यांच्याच बागा अशा असतात. असं नाही आहे की ही 9 वर्षाची बाग एवढी झाली म्हणजे आपली पण बाग एवढी व्हायलाच पाहिजे किंवा असायलाच पाहिजे होते, असं पण काही नाही. परंतु आपल्या बागेचं नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर 100% आपली पण बाग अशी होऊ शकते. आणि प्रत्येक वर्षी एवढा माल आपण पण घेऊ शकतो. 500 झाडावरती जवळजवळ आता या बागेमध्ये शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, आणि तुम्ही पण बघू शकता की ह्या झाडांची जी हाईट आहे किंवा जी ग्रोथ आहे 17 बाय 18 वर्ष असून सुद्धा पूर्णपणे ही झाडं एकमेकात मिसळलेली आहे आणि त्याच्यावरती मालाची संख्या पण भरपूर आहे. म्हणजे ही कुठल्याही प्रकारची बनवाबनवीची गोष्ट किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नाही आहे की आम्ही एवढी बाग डेव्हलप करतो. आपल्याकडे बाग येऊन किती, या बागेचं स्टेटमेंट आपल्याकडे आल्यापासून किती वर्ष झाले असतील संदीप भाऊ? 3 वर्ष. 3 वर्ष. तुम्हाला असं वाटलं का आवडवे खर्च झाला किंवा काय वेगळं काही केलं? नाही. हा, मला म्हणजे तुमच्याकडे आलं तर ते बाग म्हणजे ते तुम्ही म्हणलेच होते पहिले, तुम्हाला एकदा पहिले सांगितलं होतं मी तुमच्या झाडाचं आवरेज वाढून टाकू. म्हणजे ते हे झाड जे आहे ना, बरोबर. माल कमीत कमी 1 ते 1.5 क्विंटल माल झेपायची क्षमता आहे झाडाची. बरोबर आहे, बरोबर. तुम्ही म्हणलेच होते. बरोबर. आणि तितकी क्षमता आहे आणि तितका माल आपण त्याच्यावरती घेतलाच. सध्याला घेतलं चालू वर्ष, आणि ह्या वर्षी पण त्याच्यापेक्षा थोडं जरा मालच आहे, जास्तच माल. मित्रांनो, बागेला वैयक्तिक आपण फक्त त्यांना सांगत गेलो, ते काम करत गेले आणि त्याचंच फळ म्हणून ह्या बागेमध्ये एवढा माल आहे. आपण जसं बोललो होतो त्या पद्धतीने झालं, त्याच्यामुळे ते सुद्धा खुश आहेत. आणि झाडाची क्वालिटी पण एकदम जबरदस्त आहे. हे बघा, तुमची जर झाडं थोडीफार कमी हाईटची असेल किंवा ग्रोथ चांगली नसेल तर नाराज व्हायचं नाही आहे. कारण प्रत्येक पनेरीमध्ये बदल असतो, प्रत्येक जमिनीमध्ये बदल असतो, परंतु ते डेव्हलप कसे करायचे हे आपल्या हातात असतं. कारण आपण फक्त हिशोब लावायचा नाही, तर प्रत्येक वेळोवेळी आपण बागेवरती काम करणं हे गरजेचं आहे. तेव्हाच आपली बागसुद्धा या टाईपचा माल आणि या क्वालिटीची झाडं आपल्या बागेमध्ये सुद्धा होऊ शकतात. मित्रांनो, अख्खी बाग अशीच आहे. पूर्ण बगीचा जर तुम्ही बघितला तर पूर्ण तुम्हाला दिसत असेल की पूर्ण बगीचा एकदम क्वालिटी आहे. झाडाची पण क्वालिटी चांगली आहे, मालाची क्वालिटी एकदम सुपर आहे आणि शेतकऱ्याचे कष्ट पण तितकेच चांगले आहेत असं म्हणायला अडचण नाही. तेव्हाच अशी बाग आपली पण फुलू शकते आणि त्यांची जशी बाग आहे तशीच आपण पण बाग आणू शकतो. फक्त त्याच्या पाठीमागं वेळोवेळी शेणखत, रासायनिक खत, त्याचबरोबर जीवाणू आणि वॉटर सोलेबल, वेळोवेळी फवारण्या, कीड रोगाचं नियंत्रण, ह्या सर्व गोष्टी आणि तुम्हाला एक चांगला असलेला मार्गदर्शक, ह्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं तुम्हाला एक मार्गदर्शक असणं आवश्यक आहे. आणि त्याच पद्धतीनं तुमची झाडं किंवा तुमच्या झाडावरचा माल हा डेव्हलप होत असतो. एकंदरीत तुमच्या कामावर आणि आमच्या कामावर समाधानी आहात का? लय. हा. म्हणजे काम करून सगळं हे पण हँडल होतं ना. हो. बाकीचं आता तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय उद्योग करता? समजा झाडामध्येच 24 तास आहे का बाहेर पण उद्योग करता का? झाडामध्ये 24 तास नाहीच मी. हा. टायमाला खर्च करायचं, बरोबर. बस. टायमिंग आपली समजा आता फवारणी, आता 1 महिना झाला, आता परत एक फवारणी घ्यायची. बरोबर आहे. एक फवारणी नंतर मग एक आहे ना ग्रास कटर हो, फवारून घ्यायचं. खाली गवत दिसतंय. हा, आपलं टायमिंग नुसार आपलं थोडंफार टाइम बी द्यायचं. बरोबर आहे. झाडाला टाइम द्यायचा. आणि बाकी झाडं असं म्हणतच नाही का तुम्हाला 24 तास आमच्यातच बसून राहा म्हणून. आता तुम्ही हे करून सुद्धा दुसरा उद्योग करता वाटतं ना काय? करून दुसरा उद्योग चालू. हा, आता त्यांचे हॉटेल पण आहे, मोठं हॉटेल आहे. काय नाव हॉटेलचं म्हटलं? हॉटेल यशराज. हॉटेल यशराज. त्यांचं हॉटेल यशराज चालून सुद्धा ते नाही एवढी जबरदस्त बाग फुलवलेली आहे. मित्रांनो, आपण सुद्धा आपले बाकीचे कामं करून सुद्धा थोडासा वेळ जर आपल्या मोसंबी झाडाकडं किंवा तुमच्या संत्रा बगीच्याकडे दिलं तर निश्चितच 100% आपली सुद्धा बाग अशी होऊ शकते. वेळोवेळी काम करायचं, पाणी नियोजन व्यवस्थित करायचं, वजीपेक्षा जास्त पाणी नाही द्यायचं. आणि आपलीच खालची झाडं जी होती तर ती डिंक्याग्रस्त होती बघा. 2 वर्षापूर्वी तुम्ही म्हटली होती ही झाड काढायची म्हणून, तर तिच्यावरती आपण नियोजन केलं. तर ती बाग कसं काय आता? ते बाग बी 1 नंबर. चालू वर्ष त्याच्यात 15 टन माल निघेल. त्याच्यात 15 टन माल. गेल्या वर्षी 3 टन माल निघत होतो, पण
हां. यावर्षी 15 टन माल निघाला. बरोबर आहे. म्हणजे ते आपण जे जे काम केलं जिथं जिथं केलं तर ते आपल्याला यश आल्यासारखं आपल्याला असं यश म्हणजे त्याच्यात म्हणजे 100% फायदा भेटला. बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमची अशी बाग बनवायची असेल तर वेळोवेळी बागेला काम करीत चला, खते देत चला, सगळ्या गोष्टी अवेलेबल. एक आपला परिवारातला सदस्य म्हणून त्याच्यावरती लक्ष द्या. तुम्हाला ही बाग 100% पैसा तर मिळून देणार, यश देणार आणि त्याचबरोबर आपली बाग अशी सुंदर प्रकारे दिसणार. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.